टीव्हीच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी रश्मी घुगे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। इयत्ता 10वीच्या परीक्षा प्रारंभ। स्थायी समिती सभा संपन्न, केवळ एका विषयाला मंजुरी। विशेष मतदार नोंदणी अभियानासाठी बीएलओची बैठक। आरटीओची कारवाई, 4 लक्झरी जप्त। कारंजा रमजानपूर जवळ अपघातात एक मजूर ठार। इयत्ता 10वीच्या परीक्षांना शुक्रवारपासून जिल्ह्यातील 119 परीक्षा केंद्रांवर सुरुवात झाली असून कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने 5 भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली। 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून म्हणजेच दिनांक 1 पासून प्रारंभ झाला आहे। जिल्ह्यातील 28,749 विद्यार्थी ही परीक्षा देतील। त्यासाठी 119 परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आली आहेत। संबंधित परीक्षा केंद्रांपैकी 5 केंद्र उपद्रवी घोषित करण्यात आली आहेत। परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी मागील 3-4 वर्षापासून प्रशासनाकडून तगडे नियोजन केले जात आहे। त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी 12वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणांची संख्या कमी झाली आहे। 1 मार्च ते 22 मार्च पर्यंत चालणाऱ्या परीक्षेत 27,223 नियमित तर 1,526 रिपीटर विद्यार्थी परीक्षा देतील। जिल्ह्यातील 5 केंद्र उपद्रवी घोषित करण्यात आले आहेत। या केंद्रांवर कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे। जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर कॉपीसारखे प्रकार होऊ नये यासाठी 5 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत। त्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांचे प्रत्येकी 1-1, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या देखरेखीखाली 2-2 तर अधिव्याख्याता जिल्हा शैक्षणिक व्यवसाय सातत्यपूर्ण विकास संस्था यांच्या अध्यक्षतेखाली 1 पथक तैनात करण्यात आले आहे। सदर पथक अकस्मातरित्या परीक्षा केंद्रांना भेटी देतील। परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात संपन्न व्हावी यासाठी इंग्रजी व गणित विषयांच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार आहे। काही परीक्षा केंद्रांवर यासंबंधी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे कॉपी बहादरांना चांगलाच धक्का बसणार हे नक्की। अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा संपन्न झाली। केवळ एका विषयाकरता ही सभा घेण्यात आली। त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या प्रभागातील कामांसाठी विकास निधी मंजूर करण्यात आला। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता शुक्रवारी महापालिकेची स्थायी समितीची सभा स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली। ही सभा स्थायी समितीचे सभापती विशाल इंगळे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा होती। या सभेत अकोला शहरात समाविष्ट झालेल्या परिसराच्या विकासांकरता 96,29,27,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली। या निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 3 व 20 सह इतर प्रभागांच्या जलप्रदाय व बांधकाम विभागाच्या कामांना मंजुरी देण्यात आली। स्थायी समितीच्या या सभेत सभापती विशाल इंगळे, उपायुक्त डॉक्टर दीपाली भोसले, नगर सचिव अनिल बिडवे यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते। जिल्हा प्रशासनाद्वारे मतदार नोंदणीसाठी 2 दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या अंतर्गत नियोजन भवनमध्ये बीएलओची बैठक घेण्यात आली। आगामी लोकसभा निवडणूक पाहता ज्या मतदारांची नोंदणी झाली नाही अशा नागरिकांसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर 2 व 3 मार्च रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या विशेष मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवनमध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश अपार यांनी बीएलओ यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। यावेळी तहसीलदार लोखंडे, नायब तहसीलदार महेंद्र अत्राम उपस्थित होते। या सभेत सर्व बीएलओ यांना मार्गदर्शन करीत मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। मतदार यादीत अधिकतर नागरिकांची नावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरातील प्रमुख मार्गांवर कारवाई करून 4 लक्झरी बसेस जप्त करण्यात आल्या। आरटीओद्वारे अशी कारवाई निरंतर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे शहरातील प्रमुख मार्गांवर कारवाई करीत 4 लक्झरी बसेस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। या लक्झरी धारकांकडे आवश्यक कागदपत्र, पीयूसी प्रमाणपत्र, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे आदी कारणांवरून या लक्झरी बसेस जप्त करण्यात आल्या। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्यासह ही कारवाई मोटर वाहन निरीक्षक दिलीप निळेकर,
बाळासाहेब इंगोले, पप्पूभाई, वकील अन्सारी यांनी केली। या कारवाईमुळे लक्झरी धारकांमध्ये खळबळ उडाली। विशेष करून लक्झरी बसेसवर या प्रकारची कारवाई आरटीओने नियमित करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या कारंजा रमजानपूर जवळ रेतीने भरलेले वाहन पलटी झाले। या अपघातात एका मजुराचा वाहनाखाली दबून मृत्यू झाला तर काही जण गंभीररित्या जखमी झाले। उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कारंजा रमजानपूर जवळ रेतीने भरलेले वाहन पलटी झाले। त्यामध्ये दबून एका मजुराचा मृत्यू झाला तथा काही मजूर जखमी झाल्याची घटना समोर आली। ग्रामीण भागातील नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे। या आशयाचे वृत्त सिटी न्यूज मधून 3 दिवसापूर्वी प्रसारित करण्यात आले होते। याचा प्रत्यय उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आला। कारंजा रमजानपूर जवळ रेती घेऊन जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून सदर वाहन पुलावर जाऊन धडकले। या वाहनावरील रेतीवर काही मजूर बसले होते। वाहन पलटी झाल्याने त्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला तथा काही जण जखमी झाले। कारंजा रमजानपूर नागरिकांच्या मदतीने जखमी मजुरांना रुग्णालयात पोहोचविण्यात आले। बाळापूर तालुक्यातील लोहारा, कवठा, हाता आदी परिसरातील नदी नाल्यातून अवैधरित्या उत्खनन करून रेतीची वाहतूक करण्यात येत आहे। पोलीस व महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीतील वाठुळकर लेआउट स्थित खदानमध्ये एका इसमाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली। सदर इसमाचा मृतदेह सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। खदान पोलीस स्टेशन हद्दीतील वाढुरकर लेआउट स्थित खदानमध्ये उडी घेत एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या खदानीच्या बाहेर चप्पल, मोबाईल काढून आपले वाहन उभे करून सदर इसमाने खदानमध्ये उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे। अकोला येथील सिंधी कॅम्पमध्ये मेन रोड रहिवासी मोहन जसुजा असे या इसमाचे नाव सांगितले जात आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व खदान पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले होते। सदर खदानमध्ये इसमाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे। माना पोलीस स्टेशन हद्दीतील मधापुरी फाट्यानजीक ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोन्ही चालक ठार झाले। विशेष बाब म्हणजे ट्रकमधून अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यात येत होती। राष्ट्रीय महामार्गावर माना पोलीस स्टेशन अंतर्गत मधापुरी फाट्यानजीक गुरुवारी पहाटे ट्रक आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। प्राप्त माहितीनुसार वैशाली बिहार येथील कंटेनर क्रमांक WB11D 941 कोलकात्याहून डाग भरून धुळ्याकडे जात असताना पहाटे 4 वाजताच्या सुमारास अकोल्याहून अमरावतीकडे जाणारा ट्रक क्रमांक MH33 4368 च्या मालक राकेश लालाजी चौहान याने कंटेनरला धडक दिली। ही माहिती फिर्यादी प्रकाश कुमार महतो राहणार पंचदमिया बिहार याने पोलिसांना दिली। धडक जबरदस्त असल्याने चालक राकेश चौहान हा ट्रकमध्ये अडकला। त्याचे दोन्ही पाय तुटल्याने त्याला उपचारासाठी अमरावतीच्या इरविन रुग्णालयात भरती केले। तिथे त्याचा मृत्यू झाला। ट्रकमध्ये कॅबिनच्या मागील भागात विशेष कप्पा तयार करण्यात आला होता। त्यामध्ये दारूचे 365 बॉक्स व तुटफूट झालेले देशी दारूचे 600 क्वार्टर सापडले। एकूण 11,73,000 रुपयांचा माल महसूल बुडवून नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले। यावरून ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दारूबंदी निरीक्षक संजय देशमुख मूर्तिजापूर यांनी पाहणी केली। माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांनी अपघात प्रकरणी कारवाई केली। 2 आणि 3 मार्चला मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात येणार आहे। मतदार यादीत ज्यांची नावे आहेत त्यांनीही खातरजमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। मतदार यादीत नाव न आलेल्या मतदारांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 2 व 3 मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे। या मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे विहित नमुना 6 मध्ये अर्ज करावा किंवा मतदार नोंदणी कार्यालय व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे अर्ज दाखल करावे। तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे, नाव वगळणे इत्यादींकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे। मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते। याकरिता मतदारांनी त्यांच्याकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत त्यांचे नाव असल्याची खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे। अकोला शहरात सर्वच प्रमुख मार्गांवर लहान बॅनर होर्डिंगचे अतिक्रमण वाढत चालले आहे। या बॅनरच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण होत असताना महानगरपालिका अतिक्रमण विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। अकोला शहर अतिक्रमणामुळे प्रसिद्ध होत चालले आहे।
अकोला शहरात कोणी कधी केव्हा कुठे अतिक्रमण करेल याचा भरोसा राहिला नाही। महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई तर करीत आहे, परंतु याचा विशेष परिणाम होताना दिसत नाही। मोठ्या अतिक्रमणासोबत अकोला शहरात लहान मोठे बॅनर व होर्डिंगचे अतिक्रमण सर्वाधिक प्रमाणात वाढले आहे। त्यामध्ये पिको फॉल सेंटर ते कोचिंग क्लासचे बॅनरांचे प्रमाण अधिक आहे। कोचिंग सेंटर, हॉस्पिटल, दवाखाने, दुकानांचे लहान लहान बॅनर संपूर्ण शहरात दृष्टीपथास पडतात। हे बॅनर विद्युत खांब, पथदिवे खांब, मुख्य रस्ते, लहान रस्ते, गल्लीबोळात एवढेच नव्हे तर झाडांवर लावण्यात येत आहेत। त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे। अतिक्रमण हटाव पथक केवळ मोठ्या बॅनर होर्डिंगवर कारवाई करतो। लहान लहान बॅनर मात्र तसेच सोडण्यात येतात। त्यामुळेच लहान बॅनरचे अतिक्रमण वाढत चालले आहे। या अशा लहान लहान बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत असून याकडे मनपा आयुक्तांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। अकोला येथील रतनलाल प्लॉट स्थित एकता ज्वेलर्समध्ये मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रिणींनी महोत्सवात सहभाग घेतला। आरआरसी नेटवर्कद्वारे विशेष करून युवती व महिलांसाठी सिटी मैत्रींची स्थापना करण्यात आली। या अंतर्गत विविध लोकोपयोगी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत। अल्पावधीतच सिटी मैत्रींचा उपक्रम युवती व महिलांमध्ये लोकप्रिय झाला आहे। अकोला येथील रतनलाल प्लॉट स्थित एकता ज्वेलर्सद्वारे आयोजित मंगळसूत्र महोत्सवाला सिटी मैत्रिणींनी भेट दिली। 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान एकता ज्वेलर्सद्वारे मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाकरता अकोला शहरातील विविध महिला संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते। या महोत्सवाकरता आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते। 26 फेब्रुवारीला एकता ज्वेलर्समध्ये आयोजित मंगळसूत्र महोत्सवामध्ये सिटी मैत्रिणींनी सहभाग घेतला। या मंगळसूत्र महोत्सवामध्ये आरआरसी नेटवर्कच्या संचालिका तथा देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ कल्पना देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या सचिव तथा सिटी मैत्रीण सल्लागार नैना देशमुख व इतर सिटी मैत्रीण उपस्थित होत्या। दीप प्रज्वलनासह महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर सिटी मैत्रीण संयोजिका पूजा काळे यांच्यासह सिटी मैत्रीण सदस्यांनी एकता ज्वेलर्सच्या संपूर्ण शोरूमची पाहणी करीत महोत्सवाचा आनंद घेतला। यावेळी एकता ज्वेलर्सद्वारे सिटी मैत्रीण सदस्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। जुन्या शहरातील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पाईपलाईन दुरुस्तीकरता मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे। हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे। अकोला येथील जुने शहरातील शिवाजीनगरात मागील 2 महिन्यापासून पाईपलाईन दुरुस्तीकरिता खोदकाम करण्यात आले आहे, परंतु अद्यापपर्यंत फुटलेल्या या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली नाही। यासोबतच खड्ड्याला योग्य पद्धतीने खोदण्यात आले नाही। त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शिवाजीनगराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर सदर खोदकाम करण्यात आले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून सोडून देण्यात आले। त्यामध्ये फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी जमा झाले आहे। रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पाईपलाईनची दुरुस्ती गेल्या 2 महिन्यापासून का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे। वसंत ऋतूची चाहूल लागताच ग्रामीण भागात पळसाच्या झाडावर गडद केसरी रंगाची फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। आयुर्वेदामध्ये या पळसाच्या फुलाला गुणकारी मानले जाते। निसर्गाने आपल्याला एकाहून एक उपहार दिले आहेत। वसंत ऋतूचे आगमन झाले असून गडद केसरी रंगाची पळसांची फुले या आगमनाची चाहूल देत आहेत। वसंत हा ऋतूंचा राजा मानला जातो। वसंत ऋतूमध्ये पळसाच्या झाडावर गडद केसरी रंगाची फुले बहरली आहे। ग्रामीण भागात पळसांच्या फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात। जुन्या काळात पळसांच्या फुलांचा वापर होळीमध्ये नैसर्गिक रंग बनविण्यासाठी करण्यात येत असे। आता मात्र त्याची जागा कृत्रिम व रासायनिक रंगांनी घेतली आहे। ग्रामीण भागात सध्या पळसाच्या झाडावर गडद रंगाची ही फुले लक्ष वेधून घेत आहेत। दुरून या झाडांना पाहिल्यास आग लागल्याचा भास होतो। आयुर्वेदमध्ये गुणकारी असणारी ही फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. इयत्ता 10वीच्या परीक्षा प्रारंभ. स्थायी समिती सभा संपन्न, केवळ एका विषयाला मंजुरी. विशेष मतदार नोंदणी अभियानासाठी BLOची बैठक. RTOची कारवाई, 4 लक्झरी जप्त. कारंजा रमजानपूर जवळ अपघातात एक मजूर ठार. इथे आजची बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. RRC का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. RRC नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. RRC सिटी मैत्रीण पर्व दुसरं. Yeah.